नमस्कार, प्रतिभा कबाले किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे झटपट होणारी मुगाची डाळ घालून केलेली शेपूची भाजी। त्यासाठी मी इथे एक सुडी शेपूची भाजी घेतलेली आहे, छान हिरवी मिळालेली आहे। आता ही निवडून घ्यायची आहे। त्याच्या आधी आपल्याला ही मूग डाळ 2 तासासाठी मी भिजत घालणार आहे। रात्री घातली तरी चालेल। निवडून स्वच्छ धुवून इथे नितळायला ठेवलेली आहे। मी अशा पद्धतीने घेतलेली आहे निवडून, जास्त दांडी घेतलेली नाही, नाहीतर खाताना कचकच लागते। चांगली नितळली की पुन्हा आपण ही बारीक अशी चिरून घ्यायची आहे। जेवढी शक्य होईल तेवढं बारीक चिरून घ्यायची। याच्यामध्ये घालण्यासाठी मी शेंगदाणे, मिरची आणि लसूण घेतलेला आहे। शेंगदाणे मिरची आपण मिक्सरला बारीक करणार आहे। लसूण ठेचून घ्यायचा आणि मुगाची डाळ जी भिजवलेली आहे त्याचं पाणी काढून घेतलेलं आहे। इथे कढई गरम करत ठेवलेली आहे। कढई चांगली गरम झाली की 2 ते 3 चमचे चांगलं तेल गरम करून घ्यायचं आहे। ठेचून घेतलेला लसूण आपण या तेलामध्ये चांगला परतवून घेणार आहे। लसूण ठेचल्याने भाजीला चांगली चव येते। जर तुम्ही मिक्सरमध्ये वाटणामध्ये टाकलं असतं तर चव वेगळी लागली असते। जे शेंगदाणे आणि मिरची जी आपण बारीक करून घेतलेली आहे ती सुद्धा आपण या तेलामध्ये चांगली परतवून घेणार आहे। भाजी जर झणझणीत पाहिजे असेल तर 5 ऐवजी तुम्ही 7 मिरची घेऊ शकता। लालसर रंग येईपर्यंत आपल्याला हे चांगलं परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर जी भिजवलेली मूग डाळ आहे ती सुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायची। ती सुद्धा चांगली परतवून घ्यायची, म्हणजे पटकन शिजली जाते। भिजवली असल्यामुळे डाळ शिजते। आता ही परतवून घ्यायची म्हणजे चव चांगली लागते। याच्यामध्ये आता आपण बारीक चिरून घेतलेला शेपू आहे तो टाकून घ्यायचा। इथे मी थोडासा शेपू टाकते आणि परतवून घेते, म्हणजे खाली लागणार नाही। उरलेला जी शेपूची भाजी आहे ती सुद्धा मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। ही सर्व शेपूची भाजी मिक्स करून घ्यायची। आता हे जरा जास्तच दिसत आहे भाजी। आता परतवल्यानंतर कमी प्रमाणात होऊन जाते आणि त्या अंदाजानुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे, म्हणजे जास्त खारट होणार नाही। आता ही भाजी बरेच लोक करपट ढेकर येतात म्हणून खात नाही, पण ही आपल्या शरीरासाठी चांगली पौष्टिक असते। पचायला हलकी आहे। पूर्णपणे आपण याला परतवून घेतलेला आहे आणि भाजी सुद्धा कमी प्रमाणात झालेली आहे। तर अंदाजानुसार मीठ टाकून घ्यायचं, पुन्हा एकदा परतवून घ्यायचं। आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे, म्हणजे झाकण ठेवल्यानंतर त्या वाफेवरती मूग डाळ चांगली शिजते आणि आपली भाजी पण चांगली शिजली जाईल। याच्यामध्ये जो पाण्याचा अंश आहे तो सुद्धा निघून जाईल। चांगली परतवून झाली, आता झाकण ठेवूया। 3-4 मिनिटांसाठी हे झाकून ठेवायचं आहे। 3-4 मिनिटांनंतर आपण याला बघूयात डाळ शिजली आहे की नाही। तर आता इथे बघा पाणी पण आटलेलं आहे, थोडंसं पाणी आहे। डाळ पण चांगली मऊ झालेली आहे। याच्यामध्ये थोडंसं पाण्याचा अंश आहे, तर अजून आपण 2-3 मिनिटे चांगलं परतवून घेऊया। स्लो गॅस करायचा आहे। स्लो गॅसवरती अजून 1-2-3 मिनिटं चांगली शिजवून घेऊया, म्हणजे पाणी आटून जाईल। इथे बघा आपली ही भाजी तयार झालेली आहे। भाकरी चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता। तुम्हाला जर टिफिनला न्यायची असेल तरी सुद्धा तुम्ही नेऊ शकता। ही मूग डाळ घालून केलेली भाजी झटपट होते, अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाही आवडेल अशी ही शेपूची भाजी तयार झालेली आहे। बऱ्याच ठिकाणी लोक वेगवेगळ्या पद्धतीने बनवत असतात आणि ही करपट ढेकर येत असल्यामुळे शक्यतो कोण खायला मागत नाही।
पण ही भाजी आपण आवर्जून खाल्ली पाहिजे. आपल्या शरीरासाठी फायदेशीर असल्यामुळे या भाजीचा आपण आपल्या आहारामध्ये समावेश केला पाहिजे. ही अशी झटपट होणारी मूग डाळ घालून केलेली भाजी तयार आहे. या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा आणि ही रेसिपीसुद्धा तुम्हाला नक्की आवडेल. माझ्या चॅनेलवरती बऱ्याच रेसिपीज आहेत, तर त्यासुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. ही मी भाकरीसोबत सर्व करणार आहे. भाकरीसोबत खायला खूप छान लागते. तुम्हीही ट्राय करा. तुम्हालाही ही रेसिपी नक्की आवडेल. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपींसोबत भेटणार आहोत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.